Okay, once again, very warm welcome. How you feel? सगळ्यात पहिला प्रश्न राजेश सर. हा, विथ खूप मस्त पिरॅमिड वाटत असेल. खूप छान वाटत आहे. कसं वाटत आहे सर? खूप छान एनर्जी वाटत आहे. किती इन्क्रीज झाली? खूप खूप एनर्जी इन्क्रीज झाली. म्हणजे खूप खूप मस्त वाटत आहे. वाव. पहिलेपेक्षा सर्व गोष्टी खूप लवकर म्हणजे रिसीव्ह होतात. आणि खूप एनर्जेटिक वाटते. आणि आजकाल तर म्हणजे दिवसभर पण एनर्जेटिक वाटते. आळस नाही येत. हा, फुल छान. टाइम एनर्जी राहते. वाव. थँक्यू सर. थँक्यू. व्हेरी व्हेरी ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू सर. तुम्हाला तुमचं मला एक गोष्ट खूप आवडली सर. ही पिरॅमिड घ्यायसाठी लावला तुम्ही, पटकन घेतला आणि त्याचा युज करणं सुरू करून दिला. हा, याच्याने खूप फरक 10 पडला. टाइम्स स्पीडने तुमचं प्रोग्रेस होऊन राहिली आहे. थँक्यू. एक मेडिटेशन तुमचं 10 घंट्याचं मेडिटेशन एवढा रिझल्ट देत आहे. ब्लेस यू सर. हा, तुम्ही काहीतरी बोलत होते. ह्याच्यामध्ये मला म्हणजे खूप छान वाटते. लवकर म्हणजे हील झाल्यासारखं वाटते. हा. आणि पहिलेपेक्षा इमेजेस क्लिअर दिसणे चालू झालाय. सकाळी म्हणजे एनर्जी खूप राहते आता. तरतरी राहते अंगात. इव्हन काम करताना पण असं लेझीनेस नाही वाटत. एनी टाइम एनर्जेटिक राहते बॉडी. एक सेशन आपण घेऊ स्पेशली या पिरॅमिडवर. मी इतके सारे याचे उपयोग तुम्हाला सांगणार की त्यानंतर तुम्ही पिरॅमिडला तुमच्या घरात जिकडे तिकडे प्लेस करून ठेवून द्या. इतके छान याचे रिझल्ट येतील. ठीक आहे ना सर, मुलांवर जरूर तर सेशन. ट्रिमेंडस रिझल्ट आहे, ट्रिमेंडस. ठीक आहे ना सर. अशी चमत्कारिक लाईफ बदलते ना मुलांची, पता पण लागणार नाही काय झालं म्हणून. म्हणजे माझ्या मुलगी जी आहे, हम्म. ती अभ्यासावर जास्त फोकस नाही करत. ती खूप हा. टाळाटाळ करते. अच्छा. बाकी अदर ऍक्टिव्हिटीजवर खूप तिचं चालू राहते, खेळणं कुदणं. हा हा. पण 1 घंटा पण अभ्यास केला तरी बरं राहील ना. पण ते फोकस आणण्यासाठी माझे तुझे प्रयत्न चालू आहेत. होते सर, होते. मी ह्या गोष्टी सांगेल तुम्हाला काय करायचं म्हणून याच्यासाठी. ठीक आहे ना सर. आणि तिला हळूहळू आहे ना ह्या पिरॅमिडला घेऊन एन्जॉय करायला लावा घरात. किती अच्छा. वर्षाची आहे? ती 9 इयर्स ओल्ड आहे. नऊ है ना? वर्षाची आहे. तर खेळू शकते. डोक्यावर पिरॅमिड ठेवून घरात फिरू द्या काही वेळ. अच्छा. तिला माहित पण पडणार नाही कधी तिचं ब्रेन आणि माइंड एकदम शांत झालं आणि अभ्यासाकडे फोकस झाली. अच्छा. आणि जर 10 मिनिट बसू शकत असेल, पूजा वगैरे करताना आई पूजा करते त्यावेळेस जर तिला बसून किंवा हम्म. संध्याकाळच्या वेळी दिवा वगैरे लावताना जर पिरॅमिड ठेवून बसू दिलं किंवा अच्छा. सहज तिला म्हणा की तू घालून बस, हा हा. तरी पण आहे ना विदाऊट मेडिटेशन खूप काही चेंज होते. जबरदस्त चेंज येतात. मुलं तर ठीक. इतक्या डीप मेडिटेशन मध्ये जाते विथ पिरॅमिड, पता पण लागत नाही 2-2, 3-3 घंटे लहान लहान लेकरं कसे बसून राहिले म्हणून. बापरे. कारण की यांना काहीच नसते राहत, काही माइंड मध्ये थॉट राहत नाही. हा पिरॅमिड हा. एनर्जी सरळ वर उचलून घेते एनर्जी, एकदम डिवाइन मध्ये चालले जातात. अच्छा. लेकरांवर तर जबरदस्त रिझल्ट आहे. ठीक आहे ना सर. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू सर. मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. बोला सर. यायचं जसा प्रॉब्लेम तसा माझा प्रॉब्लेम आहे. पण मी आता तिला बर. काय फोकस नाही करत एवढं नाही का. आपणच अभ्यास नाही केला तिच्याकडून काय अपेक्षा ठेवायची. मी शाळेमध्ये कधीच अभ्यास नाही केला. 10वीला ते 42% बरोबर आहे. मार्क पडले. 10वीला डीएनए आपला 42% सारखाच मार्क आहे. पडले. 12वीला 52% पडले, 10% वाढले. हा. असं आहे. आणि BA ला एका वर्षामध्ये 6 वर्ष गेले. हे एम ए ला BA कम्प्लीट झालं. हा. MA ला 6 वर्ष गेले. फॉनेटिक्स घेतलं, उच्चारशास्त्र. उच्चार जन्मभर करताच नाही आला. 6 वर्ष गेले त्याच्यात. अच्छा. अमेरिकन फोनेटिक्स होतं ते. हा, ते हा कोणीतरी हा. सांगितलं हे लिटरेचर घे म्हणून नाही का, इंग्लिश लिटरेचर घे. हा. तर ते तसं झालं ते. त्याच्यात बी मिळणं लागलं नाही, याच्यात बी मिळणं लागलं नाही, याच्यात बी नाही लागलं, कशातच मिळणं लागलं नाही. ओके. असं झालं ते. बढिया. चला, आता मेडिटेशन खूप चांगलं झालं सर. ओके.
प्रत्येकावर त्यांनी म्हणजे जे एंजल्सचा योग केलं तुम्ही प्रत्येक हा ह्याच्यावर हा नाही का, चक्रावर, तर त्याचं फिलिंग जाणवलं त्याचं. तर थँक्यू. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. घरामध्ये क्रांती होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा आता. माझ्यात तर झाली थोडीफार, आता घरात सांगा काहीतरी क्रांती करता येईल का काही. होते हा, बरं बरं ठीक आहे है की सांगतो नाही. सर. हो. ते कसं आपलं बोलणं ते लाईटली घेत येतं. पैसे कमी तर नाहीच, मग कमी म्हणते तर एवढं घर चाललं तरी नाहीच नाहीच केलं म्हणजे आपण चाललेलं कुठून हे. हा? व्हॅल्युएशन माणसाचं अच्छा. कमीच असतं घरामध्ये नाही का, कधी बी कमीच असतंय. अं, त्यांनी बरोबर. इकडं खूप मजल मारली तरी बाहेर घरामध्ये माणूस विकच असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये विकच असतो तो. चला थँक्यू. ठीक आहे सर. ब्लेस यू. निंबाळकर सर हसत राहायचं. तुम्ही विशेष तसा घेता काय करून कोणी. नाही सर तसं काही नाही, मी जे आहे ते सांगायला बाकी काय आहे जे. करेक्ट आहे सर, एकदम बरोबर आहे. होईल सर, हळूहळू सगळं चेंज होते. मोरे सर, तुम्ही सगळ्यांच्या भावना व्यक्त करून टाकतात मग. नाही नाही. हे बरोबर बोलले सर. अं, बरोबर बोलले बरोबर. असं नाही म्हणत मी सर, तुम्हीच आहे. हाच हाल माझ्याही घरी आहे. कितीही सांगा, सर नाही बसत म्हणजे नाही बसत, नाही करत म्हणजे नाही करत. काय करत आता, हार हे टाकलेलं आहे बरोबर आहे, का. माझंच बरोबर हा आहे. हार. हाच हो डायलॉग ऐकायला भेटते. हो, हार टाकलेलं आहे, काढता येत नाही आता, असं आहे ना. हा? बरोबर. हा, ठीक आहे सर, होऊन जाईल होऊन जाईल. ठीक आहे ठीक आहे. आपली ऑरा याच अशा इतकी जगाला वाढवा माणूस सर, आहे मग काय. हम्म? आपली एनर्जी इतकी वाढवा, हो. इतकी फ्लो करा घरामध्ये, की कोणी ठीक आहे ठीक मेडिटेशन आहे केलं पाहिजे याची गरजच नाही पडली पाहिजे. ठीक आहे ठीक सर. इतकं ब्लेसिंग्स, इतकं ग्रॅटिट्यूड आपल्या मुलांना आणि घरी आपल्या पार्टनरला तुम्ही सर्वांनी देणं सुरू करा. की ते ठीक आहे ठीक मेडिटेशन आहे. करो नाही करो, तुमच्याकडून हो. इतक्या ब्लेसिंग्स आणि एनर्जी गेली पाहिजे ओके की ओके सर. त्यांची एनर्जी तशीच हील झाली पाहिजे. ऑटोमॅटिक ठीक आहे ठीक आहे. हील होता 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 त्यांचं बॅलन्सिंग एवढं चांगलं होऊन जाईल की आपोआप तुमचे हो, शब्द ठीक ठीक समजणं आहे सर. सुरू होईल आणि घरामध्ये ओके वातावरण ओके. चेंज होऊन जाते. चला थँक्यू सर. ब्लेस यू सर. चला थँक्यू. बरं आणखी कोणी, कोणाला काहीच बोलायचं आहे? प्रतीक्षा, साक्षीताई. ओके. विकी सर, हा प्रतीक्षाताई बोला. गुड मॉर्निंग. हा दादा, आजचं सेशन खूप छान होतं आणि ते जस्ट म्हणजे असं कलर व्हिज्युअलायझेशन झालं. फक्त हा हा सहस्त्र चक्रावर थोडं हे झालं, पण बाकी सगळे बर. चक्र छान. हो, ते फक्त ते परवा लाईटच म्हणजे ते बरोबर व्हिज्युअलायझेशन नाही झालं आणि बाकी मग सगळं बरोबर झालं. आणि छान अच्छा. वाटत आहे दादा, आजचं सेशन खूपच छान होतं. म्हणजे खूप छान वाटत ब्लेसिंग. आहे. लॉट्स ऑफ हा, ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग दादा. सब ब्लेसिंग्स. हा, आणखी कोणी? गुड मॉर्निंग विकी सर सर. बोला. गुड मॉर्निंग. सर आजचं मेडिटेशन खूप डिफरंट होतं आणि माझं जवळपास विशुद्धी चक्रावरनं सर मी म्हणजे बॉडीमध्ये असं स्पंदन म्हणजे आलं मला एकदम, आणि त्याला मला कंटिन्यू करायचं होतं, पण आपलं चेंज झाला. आपण सहस्त्रार चक्रावर गेलो ना हा तुरंतमध्ये. हा मला असं वाटलं की तो मुवमेंट आहे की नाही अजून कंटिन्यू राहायला पाहिजे होता काही वेळ. तर ते फिलिंग खूप सुंदर होत होती मला एकदम, म्हणजे असं वेगळं स्पंदन येत होता बॉडीवर. प्रत्येक रोम रोम असं आहे की नाही, असं त्याच्यात एनर्जी भरल्यासारखं वाटत होतं मला. आणि खूप छान होती ती फिलिंग सर. मला असं वाटलं की सपोज मी सायलेंट सिटिंग मध्ये थोडस काही वेळ जर मी स्पेंड करीन ना, तर हा ते होऊ शकते की त्याच्यात काहीतरी आहे हे मला माहित झालं. तर मी आता मला जेव्हाही आता वेळ भेटेल आज किंवा रात्री म्हणा की हम्म. केव्हा पण, तर मी बसीन सिटिंगला. तुम्ही काय करा सर, पिरामिड बोलवून घ्या. हा हा सर. याच्यामुळे सिटिंग डीप मध्ये जाते खूप. येस सर, येस सर. ठीक हम्म, आहे. हम्म, ब्लेस यू सर. ब्लेस यू. हम्म. हा
गुड सीमाताई, मॉर्निंग मला सर. सांगा, आज खूप एनर्जी फील झाली का? हो गुड सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. खूपच कारण की आज काही स्वेटर म्हणजे नाही, काही बांधून नाही ठेवलं, काहीच नाही. नाही. आज थंडी कमी आहे आमच्याकडे नाही, तसंही पण आणि मला बघत होतो ना मी, मला असं फील अच्छा. झालं की खूप हायर व्हायब्रेशन म्हणा किंवा काही एनर्जी तुमच्याकडे फ्लो झाली, वाव. थँक्यू असं सर. फील झालं मला. तुम्ही सांगा आता काय वाटलं? हो दादा, मला स्वतःला म्हणजे खरंच वाटत होतं खूपच एनर्जेटिक आणि जेव्हा आपण ते डिवाइन यू म्हणजे समोर बघतो ना, हम्म. इतकं भारी होतं ना ते. म्हणजे मी पण माझ्या एकदम कॉलेज एज मध्ये गेले. आणि अच्छा. मला जसं स्वतःला मी म्हणजे होते किंवा वाटतं असावं आता सुद्धा किंवा म्हणजे फुल एकदम मस्त. खूपच भारी होतं ते केस बी स्किन मी. अच्छा. वाव. आणि म्हणजे ते फोकस पण खूप छान झालं आज. खूपच छान झालं आणि म्हणजे पर्पल लाईट जसं मी तुम्हाला मागेही बोलले, मला इतका आजकाल पर्पल कलर दिसतो कुठे पण. आणि हम्म. तुम्हाला मी बोलले त्याच्या 1-2 दिवस मला वाटतं त्या दिवशीच कदाचित माझं मुलगी बाहेर असते ना हॉस्टेलवरती, तर तिने मला कॉल केला असंच बाहेर बसली आणि तिनं तिथनं मला इतकं सुंदर एक असं झाडाचं पान दाखवलं खूप वेगळ्या शेपमध्ये आणि पर्पल कलरचं, की मम्मी हे बघ किती सुंदर आहे हे पान. आणि म्हटलं अरे हे काय कनेक्शन होतंय इतकं ते छान. आणि आजही म्हणजे मग ते मला इतकं ते लाईट वगैरे सुंदर खूप छान फील होत होतं तर सगळे लाईट्स वगैरे. आणि ब्लॉकेज आणि डाग तर आहेतच म्हणजे असतातच आपल्यामध्ये आहेच हम्म. ते. रोज किती एनर्जी द्या आहे काही ना काही हे. आणि मग मी ते सांगत होते की आहे हे क्लीन करा. आहे बरोबर. माझ्या इथे हे ब्लॉक आणि म्हणजे ब्लॅक स्पॉट हे क्लीन करा. असं मी ते सगळ्या एंजल्सला सांगत होते आणि ते त्या बरोबर म्हणजे. आणि म्हणजे मला तर असं वाटतं की मूलाधार आणि स्वादिष्ठांच्या वेळेस तर म्हणजे बराबर माझ्या बॅकच्या थोडंसं वरती आणि खाली म्हणजे तो मागच्या साईडला हम्म. मी हम्म. हम्म. कधीच असं फील केलं नव्हतं आज. ते अच्छा. इतकं मला ते फील झालं. आणि नंतर नेक्स्ट मणिपूर चक्रावरती पण लगेच म्हणजे असं जाणवतं की आपल्या त्या पार्टला तिथे काहीतरी जातंय, होत आहे. व्हायब्रेशन जातंय हा. तिथे. Yes. आणि म्हणजे खूप कनेक्ट झाले मी आज. खूपच छान वाटलं. आज अगदी म्हणजे 4:15 लाच मला जागही आली होती. मग झोपलेही लवकर होते ऑब्व्हियसली. हे नव्हते तर आमचं मन लवकर आवरतं आम्ही झोपी जातो मुलगी आणि हम्म. मी छोटी. आणि मग ते असले की मग माझा टाइम टेबल लेट होतो. मग मला उठायला सगळंच हे होतं. आज अगदी सगळं करून मी बसलीये छान. घरातलंही झालं, माझं झालं आणि मग मी बसले. त्यामुळेही असेल कदाचित माझी एनर्जी अजून छान होती. बरोबर. आणि खूप म्हणजे ते छान आहे. फिलिंग खूप छान होतं आजचं हे सगळं. त्यामुळेही तुम्हालाही जाणवलं असेल ते. खुश होते हम्म. एकदम. खूप छान दादा. खूप थँक्यू. खूप थँक्यू. तुम्हाला लॉट्स ऑफ पर्पल लाईट ब्लेसिंग्स. वारंवार दिसत आहे, तुम्ही आर्कएंजल मायकलला मॅक्सिमम इन्व्होक करा. ओके. जितकं जास्त बोलवता येते तेवढं बोलवा. प्रत्येक चालेल छोट्या दादा. छोट्या गोष्टीमध्ये आर्कएंजल मायकलला बोलवा तुम्ही आता. हं. ते प्रेझेन्स दाखवत आहे तुम्हाला, तुमच्यासोबत आहे कनेक्टेड. तुम्ही त्यांना बोलवा, त्यांच्या एनर्जीला यूज करा आता, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा. बरं. बरं. आणि चालेल दादा. जे ओके. मी प्लेन रेकॉर्डिंग दिलेली आहे सेवन चक्राची, हां. त्याला जरी तुम्ही प्रॉपर जर लाऊड चॅन्ट करत जर केलं ना, सेम हं. प्रत्येक चक्रावर आपोआप स्पंदन फील होणं सुरू होतात, ऑटोमॅटिक. चालेल. सेम अनुभव तिथे हो पण दादा. तुम्हाला येईल. ठीक चालेल आहे. दादा. तर यूज करा या सगळ्या टेक्निकला भरपूर, येस. आणि येस. आपल्या थँक्यू एनर्जीला दादा. हो एनहान्स दादा. करा, एक्सपांड करा. हो दादा. ब्लेस यू ऑल. ब्लेस थँक्यू यू, ब्लेस दादा. यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ब्लेसिंग्स. ऑल ऑफ यू. लॉट्स दादा ऑफ एक लव्ह अँड अजून एक ग्रॅटिट्यूड. बोलू? एकच मिनिट. बोला. हो हो. मी एके ठिकाणी बाहेर गेले होते हम्म. आणि मग माझं जे काम होतं मला वेळ होता त्यामुळे मी बाजूला चेअरवरती बसून गेले. हम्म. हम्म. आता नेहमी जातो येतो. त्या दिवशी मी जी बसली परवा त्या चेअरवरती, हा म्हटलं काय चेअर आहे ही मस्त, काय फिलिंग येते छान आणि इतकं मला ते थँक्यू आलं की वाव. आणि मग हा मला हा हा. आठवलं की अरे आपल्याला दादा हेच सांगतात. आणि त्या चेअरलाही थँक्यू दिलं. मला पण हा. फिलिंग खूप मस्त आलं. वाव. आणि
म्हणजे मग मी ज्यांच्याशी बोलत होते ते पण मला म्हणे की बहुत पॉझिटिव्ह लग रहे हो अभी आप. हा. म्हणजे जे आमचं कन्व्हर्सेशन झालं किंवा काही, आणि मग मी त्यांना सांगितलं सगळं की असं असं आहे म्हटलं मी ते. अरे मुझे भी बोलो मुझे भी बोलो म्हणे. मैं मेरे मम्मी को बताऊंगी, मैं तो कुछ अलग करती हूँ, लेकिन मेरे म्हटलं काही हरकत नाही, आधी तुम्ही त्यांना बोलून घ्या आणि हा असं हा हा. असं आहे मी सांगेल म्हटलं. जेव्हा छान आहे. तुमची तयारी असेल मम्मीची आणि मी त्या दादांशी बोलेल मग सांगेल म्हटलं. आणि असं एकच बरोबर. नाही, मला अजून एक जणांनी पण म्हटलं हा. की छान वाटत आहे म्हणजे पहिल्यापेक्षा, किंवा ह्या महिना एक दोन महिन्यात आम्ही जे झालं ते तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मी सगळं सांगितलंय. बरोबर. तर ते पण मला म्हणे की हा नाही तुम्ही म्हणजे फरक वाटत आहे आता, बोलण्यामध्ये असेल माझ्यामध्ये असेल तर चेंज दिसतोय. तर दिसतोय. इनर अजून माहिती नाही किती असेल डेव्हलपिंग, पण खरंच आहे म्हणजे मी स्वतः तर फील करतेय ते. थँक्यू. थँक्यू दादा, खूप थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हा खूप छान रिस्पॉन्स आहे. म्हणजे कोणी व्यक्ती कोणाला सांगत नाही की तुम्ही असं करा, लोक हा स्वतःहून विचारलं पाहिजे. हा बरोबर. ते कोण आहे जुनं, प्रतीक्षा आहे. माझे गुरुजी हमेशा हेच म्हणे की माझा शिष्य किंवा माझ्या जवळ आलेला व्यक्ती 10 लोकात उठून दिसला पाहिजे. बोलाची गरज नाही पडली पडली पाहिजे. त्यांनी लोकांनी स्वतः म्हटलं पाहिजे तुम्ही काय करता. हम्म हे हम्म हमेशा त्यांचं वाक्य होतं. मी बरोबर. कधी कोणाला बोलायचं नाही, लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे की तुम्ही काय करता मला सांगा. हा आणि सेम रिस्पॉन्स मला काल मिळाला प्रणालीताईकडून. त्यांनी ओके. एका त्यांच्या फ्रेंड्सला काल मला बोलायला लावलं आणि त्यांचं हे वाक्य होतं की सर प्रणाली अशी होतीच नाही, अच्छा. पूर्ण बदलली. आणि मी इतकी शॉक आहे ही कशी काय बदलली. दादा मला पण बदलायचं आहे. हम्म. तुम्ही सगळं सांगा काय तुमच्यामुळे. करायचं मी करणार. अं, थँक्यू. तेव्हा मला इतकं छान वाटलं ना, म्हटलं वाव, की हा रिकॉग्नाइज होत आहे है ना. आणि हे रिकॉग्निशन खूप महत्वाचं आहे, खूप छान आहे है ना. प्रत्येकच जण जवळपास असेच रिस्पॉन्स देत आहे. त्याच्यामुळे पण तुम्ही सांगितलं, प्रणाली ताईंनी सांगितलं, हो मला म्हणजे असं वाटते ना आता, यार चला जमलं आता माझं काम. नक्कीच नक्कीच होणार दादा. आणि होत आहे म्हणजे होत आहे. बघा इतका हॅपीनेस, एवढं जरी हसणं आपल्या जीवनात आलं ना, हे नकली हसणं नाही. या बरोबर. पार्क मध्ये जाऊन हसा, हे ओरिजिनल लाफ आहे, ओरिजिनल हॅपीनेस आहे जो आतमधून येत आहे. बरोबर. एवढी व्हॅल्यू जरी मी ऍड करू शकलो ना, भरपूर आहे. एंजल बघत आहे, देव बघत आहे, सगळं बरोबर. सगळ्यांसोबत सगळं चांगलं होईल. लॉट्स ऑफ निंबाळकर ब्लेसिंग्स. ताईंना खूप थँक्यू. हा हा हा, बिलकुल. तिथे खूप ब्लेसिंग्स थँक्यू, त्यांनी ऑल मला टाइम आणलं सरांना तुमच्याकडे. मिळत खूप राहील. थँक्यू, खूप लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ब्लेसिंग्स. हा आणि अजून एक सांगते दादा. हा. काल मी आमच्या कॉलेजवरती गेले होते. तर म्हणजे मी एक दोन वेळेस ठरवलं पण माझ्याकडून ते झालं नाही आहे दादा. हम्म, तेव्हा ती एनर्जीच नव्हती कदाचित, किंवा म्हणजे ते हे नव्हतं माझं. गेल्यावर मी बऱ्याच वेळेस असं बोलते मुलांशी क्लासमध्ये जाऊन वगैरे. पण आता मला जसं मी क्लास जॉईन केला 2 वेळेस मला असं वाटलं की आपण काहीतरी मुलांना पण बोल, पण नाही झालं हा दादा. आणि काल मी हम्म, ठरवलं मग आपण बिलकुल हे नाही करायचं. असेल तर होईल, तुमची एनर्जी बरोबर. असेल माझ्यापर्यंत तर होईल, आणि जे येईल ते मी हे करेल असं मी ठरवून गेली. आणि मग काल अचानक मॅम क्लासवरती गेल्या होत्या आमच्या टीचर. नंतर मी म्हंटल आहे का 5 मिनिट एक मी मुलांशी बोलून येते थोडंसं. हम्म, जे सेकंड इयरचे मुलं असतात सुट्टीनंतर आता आलेले ते, तर मग ठीक आहे म्हणे मॅम बोलून घ्या. आणि मग मी क्लासवरती गेली, दरवाजा लावून घेतला, मॅम बाहेर, फक्त स्टुडंट्स आणि मी होतो. हा. आणि एक 5च मिनिट मी त्यांच्याशी एक कन्व्हर्सेशन केलं. आणि खूप खूप छान वाटलं मुलांना. मी त्यांना म्हंटल मग नंतर, बोर झालंय का कुणी, म्हणजे मला फक्त तुम्हाला हे एक दोन गोष्टी सांगायच्या होत्या म्हटलं, जे आता तुम्ही हम्म, मॅच्युअर्ड आहेत आणि मी तुमच्याशी बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि खूप छान वाटलं त्यांना. मी एक प्रयोग दिला 1 महिन्यासाठी. म्हटलं रोज हम्म, थँक्यू म्हणायचं सकाळी उठल्यानंतर घरातल्या लोकांना,
तुमच्या टीचर्सला असेल आणि जे पण तुमच्याकडे आहे त्यासाठी. बिलकुल कुणी निगेटिव्ह आलं तरी हे करायचं नाही. नोट डाऊन करा म्हटलं, 1 महिन्यानंतर आपण परत भेटू, बोलू. आणि आहे म्हटलं माझी एक इच्छा जी मला तुमच्या सगळ्यांसाठी करायची आहे. पण आधी पहिले तुम्ही हा प्रयोग करायचा, मग मी बोलेल म्हटलं. असं असं मी आणि खरंच वाव. ऐकलं त्यांनी आणि छान वाटलं. म्हणजे जे पण टॉक झाला मी तुम्हाला सांगेल तो नंतर. आणि म्हणजे काल झालं पण ते, हे मला तुम्हाला सांगायचंय. हे खूप होईल, छान आपोआप वाटलं, होईल. मला पॉझिटिव्ह वाटलं, कोणतंही मुलांना पण. मस्त. काम करण्याच्या अगोदर जसं मी म्हटलं ना, आर्कएंजल मायकलला इन्व्होक करा, आर्कएंजल राफेलला इन्व्होक करा. आर्कएंजल राफेल थ्रू माझ्या माझ्या ऑरामधून तुम्ही हिलिंग एनर्जी सर्वांकडे प्रोव्हाइड करा, की सगळ्यांचं माइंड अगोदर शांत आणि बॅलन्स झालं पाहिजे. हम्म. आर्कएंजल युरियलला बोलवा आणि त्यांना म्हणा की डिव्हाइन विजडम आणि नॉलेज थ्रू माझ्यातून बाहेर काढा. ज्यांना ज्याची गरज आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर ज्यांना पाहिजे, ते आपोआप माझ्या थ्रू फ्लो होऊ द्या. रिक्वेस्ट करा आणि एंट्री करा. बघा, तुम्ही बरं. बोलणारच नाही असं वाटेल की कोणीतरी दुसरंच बोलून गेला आज. हे अनुभव येतील एकदम. एक छान हो दादा, खूप थँक्यू होईल दादा. होईल. ब्लेस यू, लवकरच ब्लेस काहीतरी तुमचंही करिअर पाथ तुम्हाला लक्षात येऊन जाईल. यू. थँक्यू बना, दादा. काउन्सिलर बना, मस्त काउन्सिलर बना. नक्की दादा, थँक्यू. ब्लेस यू. प्रणाली ताई. गुड मॉर्निंग सर. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजचे एक्सपिरियन्स असं होतं की जे मी डिवाइन यू इमॅजिन केलं ना, मला तर सर्वात आधी माझे ते 5 आपले पॉवर रेंजर्स उभे दिसतात. मग सर्वात आधी बढिया. पॉवर रेंजर म्हणजे आजूबाजूला तू बस चालू होऊन जा. आणि जसं मी डिवाइन यू इमॅजिन केलं तर मला एवढं असं जड वाटलं, म्हणजे इनर मध्ये जेव्हा मी एक्सेप्टन्स केलं की मी आहे ऑलरेडी असं असं वाटलं एकदम असं. आणि त्याच्याच याच्यात मग मी जसं जसं आपण 7 चक्रावर गेलो तिथे माझे सगळे चक्र पूर्ण क्लीन दिसले. फक्त सर्वात वरच्या याच्यावर मला थोडासा ब्लॅक असे काही स्पॉट इमॅजिन झाले. मला म्हणजे खाली आधी गरज वाटली नाही, पण एंडिंगला असं वाटलं की मग मी ते तुम्ही रिमूव्ह करा असं इमॅजिन केलं. म्हणजे मला असं वाटलं की माझे सगळे चक्र आता हे झाले, बॅलन्स. फक्त एकच राहिला आहे. जस्ट फील लाईक दॅट. थँक्यू. वा, ठीक आहे. आणि जसं ताईने सांगितलं आहे तर लोक स्वतःहून मी इमॅजिन अनएक्सपेक्टेड आहे. लोक विचारत आहे, दोन्ही गोष्टीने विचारत आहे. सक्सेस, स्पिरिच्युअली सगळंच विचारत, तू काय केलं काय केलं. एवढे कॉल्स, दिवसभर कॉल चालू होते काल माझे. थँक्यू, थँक्यू सो मच. त्या ताईचा काही रिस्पॉन्स आला का काल मग काल? हो, तिच्याशी कॉन्टॅक्ट नाही झाला सर, मी आज करते तिच्याशी बरं, नक्की. ठीक आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Thank you. चला, कोण राहिला आता? साक्षीताई, काही बोलायचं? ओके. निंबाळकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. छान अनुभव होते आजचे, रोजच्या सारखाच. आजही सगळ्यात लाईट लाईट फिलिंग होतं. आणि महत्वाचं म्हणजे सगळे चक्र ऍक्टिव्हेशन जे होते ते अगदी क्लिअर होते. आणि जे आपले वेगवेगळे लाईट्स येतात, मी एवढ्यात असं हे करून आलो, जेव्हा जेव्हा आपण सहस्रार चक्रापर्यंत पोहोचताय तर प्रत्येक चक्रामधून असा लाईट येतोय आणि तो सहस्रार चक्रावर एकत्रित होत आहे पूर्ण. चक्र ऍक्टिव्हेशन करताना तर ते लाईट असतातच, परंतु सहस्रार चक्रावर आल्यानंतर प्रत्येकातून लाईट निघतो आणि तो पूर्ण एक व्हाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होऊन जातो. आणि मग बरोबर. नंतर जेव्हा एनर्जी रिलीज करतो, तो एक रिलीज होऊन जातो. त्याच वेळेत जाणवतं की जिथे जिथे काही आपल्या पेन्स जाणवत होत्या किंवा अनइझीनेस जाणवत होता, तो सगळा रिलीज होऊन गेलेला आहे. आणि एक छान शरीर अगदी हलकं हलकं वाटतंय, फ्रेशनेस वाटतोय. आणि मी एवढ्यात मार्क करून राहिलो की हा जो माझा भाग फुगलेला होता, हा आता थोडासा आत दबून राहिला. माथ्याचा भाग हा आधी असा फुगलेला होता, तर आता तिथे हळूहळू हा हा एक हा
गड्डा झाल्यासारखं किंवा थोडा आत दबल्यासारखा हा हा तर हा जाणवून राहिलेलं आहे. नाहीतर आधी हे असं बरं. अगदी फुगलेलं होतं, असं नेहमी असं जाणवायचं की हे खूप उंच आहे व परंतु येस. 2 इंच भू आहेत थोडासा. हे साधारण एक 15 दिवसापासून हळूहळू चालू आहे ते. बरं. हा एक अनुभव आहे. त्राटकमुळे ह्या गोष्टी सुरू होतात. नाही, आपण जे म्हटलं कॅल्सिफिकेशन, हम्म. हा हा, ते उतरणं बरोबर आहे. सुरू होऊन जाते आतमधून. येस. हा भाग सतत गरम राहील. हा. त्यामुळे काय होते, ते ती प्रोसेस सुरू आहे आतमध्ये, तर हे दबेल होत असते असं. ओके. हा. आणि चांगले लक्षण आहे हे, थर्ड आय ऍक्टिव्हेशनचे लक्षण आहेत. हो. छान. ओके. थँक्यू, थँक्यू, थँक्यू चला, एव्हरीवन. थँक्यू दादा. गॉड ब्लेस लॉट्स ऑफ ऑल लव्ह ऑफ अँड यू. ग्रॅटिट्यूड each and everyone. Always be happy and in peaceful. Always invoke angels for your betterment. Each and every aspects of life, each and every moment. Please call angels. Don't be shy how to ask angels, how to give help from angels. Angels are always be happy and ready who ask, who want help from them. त्यांना खूप आनंद होते जेव्हा आपण त्यांना मदत मागतो. द ह्युमन कॉन्शियसनेस, द विल पॉवर ऑफ ह्युमन, एक निसर्गाने नियम सेट करून दिलेला आहे. तुमच्या इच्छेच्या विरोधात कोणीही तुम्हाला तीडभर सुद्धा मदत करू शकत नाही. हा मनुष्य जातीला मिळालेलं एक वरदान आहे. विल पॉवर. तुमच्या फ्रीडमच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणीही हस्तक्षेप तुमच्या जीवनात करू शकत नाही. सबकॉन्शियसली तुम्ही अशी प्रोग्रामिंग सेट करून ठेवलेली आहे तुमच्या माइंडमध्ये की ती वर्क होते आणि तुम्ही अननोन पद्धतीने ह्या सराउंडिंगला तुम्ही अलाउ करता तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी. ज्या दिवशी तुम्ही ठाम निर्धार करणार की आजपासून माझ्या लाईफमध्ये कोणताच व्यक्ती, कोणतीच परिस्थिती, कोणतीच वस्तुस्थिती आणि कोणतीच ऊर्जा हस्तक्षेप करू शकत नाही, तुम्ही तुरंत सुरक्षेमध्ये येऊन जाल. आणि त्याच वेळेस तुम्हाला इन्व्होक करणे आहे तुमच्या डिवाइन मास्टर्सला, गॉड अँड गॉडेसेसला आणि डिवाइन एंजेल्सला की प्लीज हेल्प मी. छोट्या छोट्या गोष्टीत मदत मागा. मदत तुमच्याकडे येणे सुरू होऊन जाते. 180 दिवस जर तुम्ही सतत ही प्रोसेस फॉलो केली, ही प्रोग्रामिंग तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फिट होऊन जाईल आणि त्यानंतर ऍक्टो मोड मध्ये तुम्ही मदत मागणार सुद्धा नाही, त्याच्या अगोदरच मदत तुम्हाला मिळणे सुरू होऊन जाईल. का? कारण की फिजिकल बॉडीमध्ये व्यक्त होण्या अगोदर तुमची मदत मागण्याची इच्छा ही सूक्ष्म शरीरामध्ये एनर्जी फॉर्म मध्ये ऑलरेडी उतरून गेलेली आहे. आणि एंजेल्स या दिव्य ऊर्जा इतक्या सूक्ष्म आहे की हलके हलके स्पंदन सुद्धा त्यांना माहीत होते. आणि जसं तुमच्या स्पंदन मध्ये मदत मला पाहिजे हा शब्द उतरला, मदत मिळणे सुरू. तुम्ही एक दिवस असा येईल तुम्हाला असं वाटेल की अरे मी बोलत सुद्धा नाही आणि रिझल्ट समोर आहे. इतक्या एंजेल्स आपल्या जवळ आहे, इतके आपल्या जवळ आहे. फक्त फील करणे सुरू करा. तुमचं सिक्स सेन्स डेव्हलप करा. थ्रू आईज, लिसनिंग, व्हॉइस, स्मेल, टच, त्यांचं प्रेझेन्स तुम्हाला फील होईल. ते तुम्हाला अलग अलग पद्धतीने अनुभव देत आहे. कलर्सच्या थ्रू, फेदरच्या थ्रू, बर्ड्स आणि बटरफ्लायच्या थ्रू,
घरात सडनली एखादी वस्तू पडणे, अशा ठिकाणून इथून पडण्याचा चान्स नाही. तुम्हाला वॉर्म फील होणं आहे. जसं ताईला पॉवर रेंजर्स दिसतात, हे सगळे त्यांना त्यांचं शो आहे, ते तुम्हाला ते अपिअरन्स शो करत आहे. ट्रस्ट करा स्वतःवर, स्वतःच्या माइंडवर. मधात कोणत्याच प्रकारच्या शंका कुशंका आणू नका. हे खरं आहे का, खोटं आहे का, काहीच नाही. जे आहे ते सगळं खरं आहे. आणि जर खोटं आहे तर हे अस्तित्व सुद्धा खोटं आहे. कारण की इतक्या डीप मध्ये जर उतरलो, ह्या गोष्टीची जर फोड केली, तर हे अस्तित्व सुद्धा खोटं आहे हे सिद्ध करून दाखवता येते. त्यामुळे जर हे खरं आहे तर ते सुद्धा खरं आहे. फक्त त्या डायमेन्शन मध्ये तुम्ही अजूनपर्यंत पोहोचले नाही. तिथे पोहोचा, त्यांना मदत मागा, वारंवार मदत मागा. तुम्हाला दिसेल तुमचा लाईफ बेटर अँड बेटर मध्ये मूव्ह होणं सुरू झालेलं आहे. तर ह्याच पॉझिटिव्ह वर्ड सोबत आपण आजचं सेशन क्लोज करू. येस. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू.